नमस्कार, शीतल गवारी गरजा महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। चला तर पाहूया काळा घोडा फेस्टिवल बद्दलच्या काही विशेष गोष्टी। ज्या नवीन गोष्टी आहेत, ट्रेडिशनल गोष्टी, ह्या गोष्टींना इथे प्राधान्य दिलं जातं। हे अतिशय सुंदर प्रकारे पेंट केलेलं आहे। इथे येतो आणि इथे जे काही क्रिएटिव्ह केलं जातं हे पाहण्यासाठी मुंबईतून, राज्यभरातून, देशातून बरीच लोक इथे येतात। हा फेस्टिवल जवळपास गेल्या 15 वर्षापासून चाललेला आहे। काही पेरेंट्स आलेले आहेत, फॅमिली सोबत आलेले आहेत, त्यांना विचारूया की इथे येऊन त्यांना कसं वाटतंय ते। हां, इकडे येऊन ग्रेट वाटतंय। आर्ट एक्झिबिशन आहे आणि वेगवेगळ्या वस्तूंपासून यांनी अशा वेगवेगळ्या कलाकृती बनवलेल्या आहेत आणि प्रदर्शन खूप चांगलं आहे आणि लहान मुलांना याच्यातनं खूप चांगलं इन्स्पायरेशन मिळेल। लहान मुलांच्या लक्षात येईल की कशा तऱ्हेने वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून आपण कलाकृती तयार करू शकतो आणि त्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी एक्झिबिशन खूप चांगलं आहे। चला अजून काही लोकांकडे जाऊया आपण। इथे आपल्याला काही स्टुडंट बसलेले दिसत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। लहान मुलं सुद्धा इथे आहेत। मी नाशिकमध्ये राहते आणि मी नाशिकहून आले। मी MS कोठारी अकॅडमी ही माझी शाळा आहे आणि मी सकाळी आले इकडे, मी फिरतीये मी आणि मला खूप आवडलं सगळं, खूप मजा आली आणि मी मागच्या वर्षी आले होते, त्यामुळे आता घरी जाऊन मला पेंटिंगची आवड आहे त्यामुळे मी ट्राय करते। आपल्यासोबत आता आहेत विवेकानंद कॉलेजचे काही स्टुडंट। हे कॉलेज चेंबूरला आहे। तिथल्या स्टुडंटला विचारूया की त्यांना ह्या फेस्टिवल बद्दल काय वाटतंय आणि काय सांगतायत ते। People who love art, त्यांच्यासाठी इट इज रिअली गुड प्लेस टू कम। टायगर अँड दॅट टायगरचे ते पंजे वगैरे आहेत ना, ते एकदम मस्त आहे ते बघायला। इथे आहेत काही कॉलेजचे स्टुडंट, त्यांना विचारूया ह्या फेस्टिवल मध्ये येऊन ते किती आनंद घेत आहेत आणि काय करतायत ते। खूप एंजॉय करतोय। आर्ट यहाँ का बहुत अच्छा है। अच्छा है, काफी न्यू आर्ट देखने को मिला।
आता आपण आहोत तिथे मुंबईमध्ये पाण्याचा बराचसा तुटवडा जाणवला जातो दरवर्षीप्रमाणे. तर इथे काळा घोडा फेस्टिवलमध्ये काहीतरी एक नवीन दाखवलंय, ते म्हणजे एवढी मोठी बादली आणि वरती नळ. बहुतेक ठिकाणी राज्यभरामध्ये विजेचा तुटवडा दिसून येतो, पण इथे एका महाराष्ट्रीयन व्यक्तीनेच इथे काहीतरी नवीन गोष्ट सांगितलेली आहे. ही बेसिकली डायनॅमो कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये डायनॅमो लावलेला असतो, त्याच्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि त्याच्याने लाईट्स लागतात. हे आम्हाला एवढं दाखवायचं की सायकलिंग कसं बेनिफिशियल आहे ओव्हरऑल. मुंबईमध्ये आपण शॉपिंग करताना मोस्ट ऑफ महिलांचं आकर्षण असतं ते म्हणजे काठापदराच्या साड्या, सिल्की साड्या अशा. पण ह्याच्यापेक्षा काहीतरी व्यतिरिक्त, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे कलर प्रिंटिंग मध्ये असलेल्या काही साड्या आणि एम्ब्रॉयडरी केलेल्या काही, हाताने एम्ब्रॉयडरी केलेल्या काही साड्या. तर त्याच्यापैकी एक आपल्याला इथे दाखवतील.
आपण आता एका अशा शॉपवर आहोत जिथे बेंगॉलचं ट्रेडिशन दिसेल. ह्या साड्या तुम्ही बघताय, ह्या बेंगॉलमध्ये ह्या अशा साड्या घातल्या जातात. अतिशय सुंदर असं काम केलेलं दिसतंय ह्या साडीवर. ह्या अतिशय सुंदर जरी आहे या साडीला. खूप छान अशी डिझाईन आहे, खूप छान असं कॉम्बिनेशन्स आहेत. अतिशय वेगळं आणि काहीतरी डिफरंट ह्या शॉपमध्ये बघायला मिळतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे हे जे काही आपण म्हणतो बाहुली, बाहुला, हे बघितल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की हे राजस्थानमधलं आहे, पण हे राजस्थानमधलं नाहीये. हे बेंगॉली लोकांचं सुद्धा कल्चर आहे. एक सुंदर प्रकारे हे असं एक बाहुली आणि एक बाहुला. ये जो हाँ, ये सब बंगाल का ट्रेडिशनल डिजाइन्स हैं जो हम लोग थोड़ा कंटेम्प्रेरी वे से अरेंज किया है. जो कॉटन का जो रेड धागा है ना, ये कम्प्लीटली एथनिक लुक देता है जो हमारा कॉटन साड़ी से बहुत अच्छा जाता है. जैसे ये आपका बंगाल का ट्रेडिशनल रेजिन बैंगल्स हैं, इसमें हम लोग सिल्वर का बेस के ऊपर गोल्ड प्लेटेड करके थोड़ा कंटेम्प्रेरी लुक दिया है. जो ट्रेडिशन का भी बजाय हो गया और आपका थोड़ा कंटेम्प्रेरी लुक भी आ गया. इथे आहे कॅलकट्टावरून आणलेल्या काही नवीन गोष्टी जे आपण कधी पाहिलेल्या नसतात. तुम्ही इथे पाहताय की हा क्लिप्स बनवलाय तो कपड्यापासून बनवलाय. हाताने एम्ब्रॉयडरी केलेली आहे त्याच्यावर आणि हे तुम्ही सरळही घालू शकता आणि उलटही घालू शकता. दोन्ही प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो. अतिशय सुंदर असं हे जॅकेट दिसतंय. त्यांच्या बेंगॉलमध्ये ज्या प्रकारे साड्या घातल्या जातात त्यानुसारच ही ज्वेलरी इथे बनवलेली आहे. हे जे धाग्याने बनवलेलं आहे ते तुम्हाला दिसताना असं वाटेल की ते धाग्याचं आहे, पण नाही, ते एक फॅशन आहे, काहीतरी वेगळं आहे. तुम्ही ह्याला गेम म्हटलं तरी चालेल, पण ह्याच्यामधून काहीतरी इन्स्पिरेशन आहे. हे आपल्याला इथे ह्याचे जे ऑर्गनायझेशन ज्यांनी केलंय ते सांगतील. त्यांना विचारूया आपण. ये जो 20 गुण है वो हमारे ऑलरेडी अंदर है. हम लोग नेचुरली है अच्छे ह्यूमन बीइंग्स की जरूरत इसलिए है कि जो हमारे डेली लाइफ में हम जो भूल जाते हैं और ये एक एक गुण को जो हमको याद रखने की जरूरत है वो ये व्हील हमको देता है. तो ये अगले 24 घंटे के लिए जो भी हमको एक गुण मिलता है उसको प्रैक्टिस करने की कोशिश रखनी चाहिए. व्हील फिरवल्यानंतर सहनशीलता म्हणून आले, त्यामुळे मी 24 तास सहनशीलता फॉलो करणार आहे. तुम्ही काहीतरी सहनशीलता फॉलो करा. घेऊया एक छोटासा ब्रेक.
ब्रेक नंतर पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आता नवीन काही स्टॉलकडे जाऊया. चला. ज्या शॉपमध्ये उभे आहोत त्या शॉपमध्ये तुम्हाला दिसेल की सगळं लहान मुलांच्या उपयोगाच्या गोष्टी आहेत ज्या पाहून ते खूप खुश होतील. हे बघतायत की पॅरॉट आहे, इथे हॅपी वेलकम दिवाळी असं लिहिलेलं आहे. हे काहीतरी ढगाळ वातावरण पावसाचं असं दिलेलं आहे. त्यानंतर हे पॅरॉटचं पण दिलेलं आहे व्हीलचेन टाईप. हे छोट्या छोट्या बॅग्स आहेत. गर्ल्ससाठी खूप छान छान गोष्टी इथे दिसत आहेत. त्यानंतर हे पाऊस देखील अतिशय सुंदर आहेत जे तुम्ही डेली यूज पण करू शकता, मोबाईल ठेवू शकता. हे बटरफ्लाय सारखं व्हीलचेन आहे, हे तुम्ही पाहतच आहात. अतिशय सुंदर असं डिझाईन केलंय. फार काही असं क्रिएटिव्ह दिसतंय. ह्यामध्ये काही जास्त म्हणजे खर्चासारखंही काही दिसत नाहीये आणि एक क्रिएटिव्ह असं काहीतरी दिसतंय. त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता, इव्हन घरीही बनवू शकता. सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहे की आता वर्ल्ड कप जवळ आलाय. त्यानुसार इथे काहीतरी स्टार इंडिया क्रिकेटर्स लोकांसाठी एक टी शर्ट उभारण्यात आलंय आणि ते फार वेगळ्या प्रकारे दाखवलेलं आहे. ते तुम्ही पाहतच आहात. ये जो आपने स्टार इंडिया का टी शर्ट देखा है जी, इसके बारे में कुछ बताइए. बस अभी वर्ल्ड कप आ रहा है. वी आर जस्ट होपिंग द टीम इंडिया विन्स वेल and regain our cup once again. Okay. So we are proud of that. इंडियाचा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.